जय मित्रांनो, मी दीपक कुंदवाडे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या एसएससी जीडी 100 डेज चॅलेंजच्या डे 5 मध्ये। मित्रांनो, आजचा आपल्या या चॅलेंजचा 5वा दिवस आहे आणि आपण नंबर सिस्टम हा टॉपिक पूर्णपणे संपवलेला आहे। बरोबर, गेल्या 4 लेक्चर मध्ये आपण नंबर सिस्टमचे 4 पॉइंट बघितले, ज्यातून आपला नंबर सिस्टम पूर्ण कव्हर झालेला आहे। आता या लेक्चर मध्ये काय करणार आहे, हा आपला नंबर सिस्टम वरचा फायनल लेक्चर असेल, शेवटचं। या लेक्चर मध्ये काय करायचं आपल्याला, तर नंबर सिस्टमवर किंवा संख्या पद्धतीवर जे प्रीवियस इयर क्वेश्चन विचारलेत, जे मागील वर्षाचे क्वेश्चन विचारलेले आहेत, ते प्रश्न काय करणार आहे आपण या लेक्चर मध्ये बघणार आहे। ठीक आहे, ज्याला आपण काय म्हणतो PYQs। तर प्रत्येक टॉपिक झाल्यानंतर प्रत्येक टॉपिक नंतर आपण काय करणार आहे, प्रीवियस इयर क्वेश्चन त्याचे एक स्पेशल लेक्चर घेणार आहे, ज्यामध्ये सगळे त्याचे 2023 आणि 24 ला विचारलेले प्रश्न आपण सॉल्व्ह करून घेणार आहे। जर अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसाल तर सबस्क्राइब करा, कारण मी तुमच्यासाठी पूर्ण बॅच फ्री मध्ये करतोय मराठीमध्ये। तुम्ही सबस्क्राइब तर नक्कीच करू शकताय, सो प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपल्या इतर मित्रांना देखील जे एसएससी जीडी ची मराठीतून तयारी करू इच्छित आहेत त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चला तर सुरू करूया मग आजच्या लेक्चरला। तर बघा, क्वेश्चन नंबर फर्स्ट काय असणार आहे, पहिला प्रश्न काय, खालीलपैकी कोणत्या संख्येला 33 ने पूर्ण भाग जातो किंवा 33 ने पूर्ण भाग जात नाही म्हटले। ठीक आहे, भाग जात नाही असं म्हटलंय। तर बघा, हा क्वेश्चन ना मी एसएससी जीडी एसएससी जीडीचा आपलं जे चॅलेंजचा डे 3 होता, ज्यामध्ये आपण विभाज्यतेच्या कसोट्या घेतल्या होत्या, त्यामध्ये हा प्रश्न घेतला होता। उत्तर आपलं बरोबर आलं होतं, पण थोडंसं कॅल्क्युलेशन करताना मिस्टेक झाली होती, त्यामुळे हा प्रश्न मी परत घेतोय, जेणेकरून तुम्हाला कन्फ्युजन राहू नये। ठीक आहे, तर या प्रश्नामध्ये काय सांगितले बघा, 33 ने पूर्ण भाग जात नाही असं सांगितलंय। आता आपल्याला 33 ची कसोटी तर माहित नाही, 33 चा विभाज्यतेची कसोटी माहित नाही, 33 चा रूल माहित नाही, तर आपण 33 ला काय करायचं म्हणून सांगितलं मी 33 चे 2 फॅक्टर पाडायचे। कसे पाडायचे, ज्याच्या कसोट्या आपल्याला माहित आहेत। म्हणून मी काय करणार, 11 गुणिले 3 33 येतं, 11 आणि 3 33। मग आता इथं काय करेन मी, 3 ची कसोटी चेक करणार आणि 11 ची, 11 ने आणि 3 ने दोन्ही संख्येने जर कोणत्या संख्येला भाग जात असेल तर त्या संख्येला 33 ने भाग जातो। पण इथं जात नाही म्हटलंय ना, तर 11 आणि 3 या दोन्हीपैकी एका जरी संख्येने कोणत्या संख्येला भाग जात नसेल तर त्या संख्येला 33 ने पूर्णपणे भाग जाणार नाही। ओके, तर बघा, पहिली संख्या मी चेक करतोय। 3 ची कसोटी कसं आहे आपल्याला माहित आहे, काय करतो आपण, संख्येतील सगळ्या अंकांची बेरीज करतो। 2 अधिक 1 3, 3 आहे म्हटल्यावर भाग जाईल 3 ने, परत 5 अधिक 6 6 ला जाईल, पण 5 ला 3 ने भाग जाईल का, नाही, बाकी 2 उरेल। याचाच अर्थ काय, ऑप्शन ए ला 3 ने पूर्णपणे भाग जाणार नाही। ऑप्शन ए आपलं बरोबर आन्सर आहे। बाकी जर ऑप्शन मी चेक केले, 2 अधिक 1 3, 4 अधिक 5 9, भाग जाईल पूर्णपणे। 2 अधिक 1 3 आणि इथं पण 3 आहे, भाग जाईल। 1 अधिक 9 10, 10 अधिक 1 11 आणि 4 15, पूर्णपणे भाग जाईल। म्हणजे फक्त ऑप्शन ए ला 3 ने पूर्णपणे भाग जात नाही, याचाच अर्थ त्याला 33 ने सुद्धा पूर्णपणे भाग जाणार नाही। ओके, तर क्वेश्चन नंबर 2 बघा, मागचा क्वेश्चन 2024 ला फेब्रुवारी मध्ये विचारलेला आहे। क्वेश्चन नंबर 2 बघा, एसएससी जीडी 2023 ला विचारलेला प्रश्न आहे। काय प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या संख्येला 24 ने पूर्ण भाग जातो। आता सेम आपल्याला 24 ची कसोटी माहित आहे का, 24 ची कसोटी माहित आहे का, नाही माहित, म्हणून मी काय करू शकतो, 24 ला 8 त्रिक 24 करू शकतो। ठीक आहे, आणि पूर्ण भाग जातो असं म्हटले। मग मला काय शोधायला हवी, यामधली अशी एखादी संख्या मला शोधायला हवी ज्या संख्येला 8 ने आणि 3 ने या दोन्ही संख्येने पूर्ण भाग जाईल। 8 ने आणि 3 ने जर पूर्ण भाग गेला तरच काय होईल, 24 ने सुद्धा त्या संख्येला पूर्णपणे भाग जाईल। मग पहिली संख्या चेक करा। आता 8 ची कसोटी काय सांगते आपल्याला, शेवटच्या 3 अंकांना पूर्णपणे भाग गेला पाहिजे। मग मी सगळ्याच्या बाबतीत 8 ची कसोटी चेक करतो। पहिला बघा, 342 आहे, 342 ला मी जर 8 ने भाग दिला तर किती येईल बघा, 8 चौक 32, 22 उरेल, 22 ला 8 ने पूर्णपणे भाग जाणार नाही। याचा अर्थ काय, या संख्येला 24 ने पूर्णपणे भाग जाणार नाही। त्यानंतर 458 ला जातो का, आता इथं बघा 8 45 होईल, ह्याला जर मी 8 ने भाग दिला तर 8 45 होईल, राहिलं काय 58, 58 ला 8 7 56 होईल, म्हणजे 2 बाकी उरेल, म्हणजे या संख्येला पण 24 ने पूर्णपणे भाग जाणार नाही। त्यानंतर 856 मध्ये बघा, 856 ला जर मी 8 ने भाग दिला तर 8 1 8 आणि 8 7 56, या संख्येला 8 ने पूर्णपणे भाग जातो। पण मला फक्त 8 ने भाग जाऊन चालणार आहे का, 8 ने गेला ठीक आहे, 3 ने पण गेला पाहिजे ना, तर 3 ने पण जातो का बघा,
6 ला तर 3 ने जाईल बरोबर. 8 आणि 2 10 आणि 5 15. 15 ला पण पूर्णपणे 3 ने भाग जाईल, म्हणजेच या संख्येला 24 ने पूर्णपणे भाग जातो. ऑप्शन सी हे काय असणार आहे आपलं बरोबर आन्सर असणार आहे. आणि लास्ट ऑप्शन बघा 860 आहे, 8 ने भाग जाणार नाही, त्याच्यामुळे हे पण ऑप्शन चुकीचं असणार आहे. ऑप्शन सी हे काय असणार आहे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. क्लिअर सगळ्यांना. 8 आणि 3 हे दोन फॅक्टर पाडले आपण 24 चे आणि त्यानं चेक केलं, दोन्हीपैकी एकान जरी भाग गेला नाही तरी 24 ने पूर्ण भाग जात नाही असं डोक्यात घ्यायचं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 काय एसएससी जेट 2024 ला विचारलेला प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या संख्येला 11 ने पूर्ण भाग जातो. 11 ची कसोटी विचारली आपल्याला. 2024 ला प्रश्न आलाय आणि 2024 ला 11च्या कसोटीवर खूप प्रश्न विचारलेले. तो मागाशी 33 ने भाग जात नाही तो क्वेश्चन असू दे किंवा हा असू दे, असे भरपूर प्रश्न आलेले, त्याच्यामुळे 11ची कसोटी महत्त्वाची आहे, लक्षात ठेवा. आता यामध्ये काय करू शकतो आपण. 11च्या कसोटीत मी काय सांगितले, या साइडने सुटे स्थानावरून दोन दोनचे ग्रुप करायचे, या दोघांची केली, या दोघांची वजाबाकी करायची. 8 वजा 4 4 येईल, 8 वजा 7 1 येईल, 1 अधिक 4 किती आलं इथं 5 आलं, म्हणजे इथं काय होते 5 बाकी राहते. या संख्येला काय 11 ने भाग जात नाही, म्हणजे हे ऑप्शन माझं नसणार आहे. त्यानंतर बघा 4 वजा 3 1 उरेल आणि 2 वजा 0 2, 1 अधिक 2 किती येईल 3 येईल, म्हणजे इथं पण काय होईल 3 बाकी राहील, 11 ने पूर्ण भाग जाणार नाही. त्यानंतर इथं बघा 1 वजा 4 वजा 3 येईल आणि 4 वजा 2 2 येईल, मग वजा 3 अधिक 2 किती येईल माझा आन्सर वजा 1 येईल, म्हणजे याला सुद्धा 11 ने पूर्ण भाग जाणार नाही. आता बघा 9 वजा 1 किती येतं, 9 वजा 1 किती येतं 8 येतं बरोबर. आणि 9 वजा 6 किती येईल 3 येईल, 9 वजा 6 किती येईल 3 येईल, 8 अधिक 3 किती येतं मग 11 येतं. आणि या 11 ला 11 ने पूर्ण भाग जातो, म्हणजेच काय ऑप्शन डी 91 96 ला काय होईल 11 ने पूर्णपणे भाग जाईल. समजलं. 11ची कसोटी सिंपल आहे, शिकवलेले आहे, फक्त आता क्वेश्चनला प्रॅक्टिस झाली. ठीक आहे. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 4 काय आलेला एसएससी जीट 2024 ला आलेला प्रश्न आहे फेब्रुवारी मध्ये. तर काय क्वेश्चन आहे बघा, जर 25 45 ए ला 8 ने पूर्ण भाग जातो तर ए ची किंमत किती. 8 ची कसोटी वापरायची आहे. काय करणार आपण मग इथं 8 ची कसोटी वापरायची म्हटल्यावर शेवटचे 3 अंक घेणार मी. काय घेणार ते 45 ए भागिले काय करेन मी 8 करेन. तर मला 8 ची किमान किंमत किती आहे ती सांगायची आहे. ठीक आहे. आता बघा 8 एके 8 याला भाग गेला पाहिजे ना, पूर्ण 8 ने जातो म्हणजे 8 पंचे काय होईल 40 होईल, राहिलं किती 5 ए. मग ए च्या ठिकाणी अशी कोणती संख्या मी ठेवली पाहिजे जेणेकरून तिथं 8 ने पूर्ण भाग जाईल. आता मला माहित आहे इथं दशक स्थानी 5 आहे, मग सुटे स्थानी अशी कोणती संख्या घेतली तर ते 8 च्या पाड्यातली संख्या येईल. 8 7 56, 56 याचा अर्थ काय इथं 6 घेतलं पाहिजे, तर मला 8 ने पूर्णपणे भाग देता येईल, म्हणजे ऑप्शन ए माझं काय बरोबर असणार आहे. क्लिअर. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 5 काय. क्वेश्चन नंबर 5 140 मध्ये कोणती किमान संख्या मिळवावी लागेल ज्यामुळे त्या संख्येला 5 6 या दोन्ही संख्येने पूर्ण भाग जाईल. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची. ठीक आहे. हा एसएससी जीडी 2024 ला आलेला प्रश्न आहे, थोडासा अप लेवलचा आहे, म्हणजे मगाशी डायरेक्ट होते, आता थोडासा त्यांनी लेवल वाढवली. तर काय क्वेश्चन आहे 5 आणि 6 ने पूर्ण भाग जायचा असेल तर 140 मध्ये कोणती संख्या ऍड केली पाहिजे. ज्या वेळेला पण आपल्याला असं दिलं असेल की 2 संख्येने पूर्ण भाग जायचा आहे असं सांगितलं असेल, एकापेक्षा जास्त संख्येने जर पूर्ण भाग जायचा असं सांगितलं असेल तर काय करायचं त्या संख्येचा डायरेक्ट लसावी काढायचा. काय करायचा लसावी काढायचा. कुणाचा लसावी म्हणजेच काय एलसीएम काढायचा. कुणाचा 5 आणि 6चा. 5 आणि 6चा एलसीएम काय येतो 5 सक्क 30 येतो. एलसीएम कसं काढायचं आहे तुम्हाला लसावी मसावी मध्ये कळेलच. एलसीएम आता तुम्ही शिकला असाल, बऱ्यापैकी माहित असेल तुम्हाला लसावी मसावी काय असतं कसं काढायचं असतो. तर एलसीएम यांचा 30 येतो. तर त्यांनी काय सांगितलंय 5 आणि 6 ने जर भाग घालवायचा असेल तर त्या संख्येला 30 ने पण पूर्णपणे भाग गेला पाहिजे. एखाद्या संख्येला 30 ने जर पूर्णपणे भाग जात असेल तर त्या संख्येला 5 ने आणि 6 ने पूर्णपणे भाग जाईल. ही गोष्ट लक्षात ठेवा. एलसीएम चा अर्थ काय असतो तर या दोघांचा मल्टिपल असतो. जर एलसीएम ने एखाद्या संख्येला भाग गेला तर ज्या संख्येचा तो एलसीएम आहे त्या संख्येने पण
त्या संख्येला पूर्णपणे भाग जाईल. म्हणजे याचाच अर्थ काय, 140 मध्ये जी संख्या मिळवल्यावर त्याला 30 ने भाग गेला तर त्या संख्येला 5 ने आणि 6 ने सुद्धा पूर्णपणे भाग जाईल. मग मला काय सांगितले, किमान संख्या मिळवावी लागेल असं सांगितलंय ना त्याने. इथं एक मिनिट, ऑप्शन थोडेसे चुकले. ठीक आहे, ऑप्शन बघा इथं चेंज केले नाहीत. जे क्वेश्चन नंबरचे मगाचे ऑप्शन होते ना, क्वेश्चन नंबर 3 चे, तेच ऑप्शन चुकून क्वेश्चन नंबरला इथं ऍड झालेत. तर हे ऑप्शन सगळे चुकीचे आहेत. ठीक आहे, इथं ऑप्शन सांगतो बघा. ऑप्शन डी 10, ऑप्शन सी थोडीशी टायपिंग मिस्टेक आहे, समजून घ्या, 12, ऑप्शन बी 15 आणि ऑप्शन ए 20. तर बघा काय आन्सर येईल. आता मी मग सांगितलं तुम्हाला त्या संख्येला 30 ने भाग गेला पाहिजे आणि त्याने विचारले किती किमान संख्या. मग सगळ्यात पहिला काय करायचं, 140 मध्ये ऑप्शन मधली सगळ्यात लहान संख्या आपण ऍड करून बघू ना. किमान संख्या म्हटलंय, सगळ्यात लहान कोणती आहे, मग किमान म्हणजे सगळ्यात लहान कोणती आहे ती 10 आहे. मग 140 मध्ये जर मी 10 ऍड केलं तर किती मिळेल मला, 150 मिळेल. आणि 150 ला 30 ने पूर्ण भाग जातो का, जातो की नाही, जातो. 3 एके 3, 3 पाची 15, 50. ठीक आहे, किंवा डायरेक्ट 30 ने द्यायचं आहे, 0 0 कॅन्सलच होईल, 5 आन्सर येईल त्याचं. बरोबर, म्हणजे ऑप्शन डी हे माझं बरोबर आन्सर असणार आहे. 140 मध्ये जर मी 10 मिक्स केलं तर त्याला 5 आणि 6 या दोन्ही संख्येने पूर्णपणे भाग जाईल. तुम्ही भाग घालून बघू शकता. ठीक आहे, हा SSGD 2024 चा क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 6. असा प्रश्न आपण बघितला होता लेक्चर वेळी. ठीक आहे, काय क्वेश्चन आहे, 31, 32 आणि 33 ला 5 ने भाग दिल्यावर बाकी किती उरेल. 2024 ला हा प्रश्न सुद्धा विचारलाय. किती सोपा आहे सांगा. अशा पद्धतीने सोडवला होता बघा मी. 31 गुणले 32 गुणले 33 ला 5 ने भाग दिल्यावर किती बाकी राहील. सॉल्व करू शकतो ना मी. 5 एके 5, 5 सक्क 30, इथं 1 बाकी राहील. बरोबर, 5 सक्क 30, इथं 2 बाकी राहील. आणि 5 सक्क 30, इथं 3 बाकी राहील. बेत्रिक 6 आणि 1 चा काय संबंध येत नाही, म्हणून इथं 6 काय असेल म्हणजे बाकी येईल. ऑप्शन बघा किती आहे, 6 बाकी राहणार नाही. 6 बाकी राहणार नाही. का राहणार नाही 6 बाकी, कारण 6 5 पेक्षा मोठा आहे ना. बाकी 5 पेक्षा मोठे असू शकते का, नाही. म्हणून 6 ला परत मी 5 ने भाग देणार, बाकी काय राहील माझी 1 राहील. 1 माझा रिमाइंडर असेल. ऑप्शन बी करेक्ट आन्सर असणार आहे. क्लिअर, कारण बाकी कधीच ज्या संख्येने भाग दिले त्याच्यापेक्षा मोठी येऊ शकत नाही. जर मोठी आली परत भाग द्यायचा. ठीक आहे, नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 7. काय क्वेश्चन नंबर 7, प्रश्न 7वा 2023 ला आलेला प्रश्न आहे. थोडासा मगाशी सांगितलं त्या टाईपचा क्वेश्चन आहे. काय बघा, एक संख्या y ला 225 ने भाग दिल्यानंतर बाकी 33 राहते. म्हणजे y ही एक संख्या आहे, तिला 225 ने भाग दिल्यानंतर बाकी 33 राहते. त्याच संख्येला म्हणजेच y लाच जर 15 ने भाग दिला तर बाकी z राहते. तर z ची किंमत किती. ज्या वेळेला तुम्हाला असा प्रश्न येतो की y एखादी संख्या देतील, त्याला 225 ने भाग दिल्यावर बाकी 33 राहते असं सांगितले, त्याच संख्येला जर 15 ने भाग दिला तर बाकी z राहते असं सांगितले, तर z किती आहे आपल्याला काढायचे. म्हणजे त्या संख्येला 15 ने भाग दिला तर किती बाकी राहते आपल्याला थोडक्यात काढायचं आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, 225 ला 25 ने भाग दिल्यानंतर जर बाकी 33 राहत असेल आणि त्या संख्येला परत 15 ने भाग द्यायचा असेल, तर सगळ्यात पहिलं काम काय करायचं, या 225 ला 15 ने भाग जातो की बघायचं. 225 ला काय करायचं, 15 ने भाग जातो की नाही बघायचं. 15 एके 15, 15 एके 15, राहिले किती 22 मधून 15 गेलं, 7 राहिलं, 75 येईल ना, 75 येईल. बरोबर, आणि 15 पाचशे 75, म्हणजे या संख्येला तर पूर्णपणे काय होतो 15 ने भाग जातो. म्हणजे काय होईल माहित आहे, या संख्येला जर 15 ने भाग जात असेल तर दिलेल्या संख्येला पण 15 ने भाग दिल्यानंतर बाकी सेमच उरेल. काय म्हणतोय मी, जर 225 न y ला भाग दिल्यानंतर बाकी 33 येत असेल तर y ला 15 ने भाग दिल्यानंतर सुद्धा बाकी 33च येईल. पण एक कंडिशन आहे, काय, 33 काय 15 पेक्षा मोठं आहे. मग काय करायचं, 33 ला परत 15 ने भाग द्यायचा. सिंपल आहे ना. 33 ला परत 15 ने भाग दिला तर काय होईल, 15 एके 15 दोन्ही 30, 3 काय उरेल बाकी उरेल. रिमाइंडर काय असेल माझा
3 असेल. ऑप्शन सी करेक्ट आन्सर असणार आहे. समजलं की मी काय म्हटलो? एखादी संख्या घेतली आपण, त्या संख्येला जर दुसऱ्या संख्येने भाग दिला आणि बाकी आपल्याला काय पण मिळू दे, तर इथं 225 ने वायला भाग दिल्यानंतर बाकी 33 राहिली. जर या 225 ला 15 ने भाग जात असेल तर ह्या 15 ने वायला भाग दिल्यानंतर सुद्धा बाकी 33च राहणार. आणि जर ती राहिलेली बाकी 15 पेक्षा मोठी असेल तर काय करायचं? त्या बाकीला परत भाग द्यायचा आणि जी व्हॅल्यू शिल्लक राहील ती आपली काय असेल? बाकी असेल. ठीक आहे, म्हणजे z ची व्हॅल्यू इथं काय असणार आहे? 3 असणार आहे. ओके. क्वेश्चन नंबर 8 बघा. थोडासा इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन सुद्धा तुम्हाला लेक्चर मध्ये झाला नसेल. एसएससी जीडी 2023 ला आलेला प्रश्न आहे बघा. 2023 ला थोडेसे नंबर सिस्टम मधनं अवघड प्रश्न आलेले. ठीक आहे, म्हणजे एकदम बेसिक आले नव्हते. 2024 ला बेसिक होते, इतके काय अवघड नव्हते. ठीक आहे, आता बघा हा क्वेश्चन काय? 2 चा घातांक 305 अधिक 303 ला 9 ने भाग दिल्यानंतर बाकी किती उरते आपल्याला विचारले. 2 चा घातांक 305 अधिक 303 भागिले 9 करायचा आणि आपल्याला बाकी सांगायचे आहे. आता बघा एक गोष्ट लक्षात घ्या, इथं 303 भागिले 9 तर आहे, हे मी डायरेक्टली लिहितो. ठीक आहे, 303 भागिले 9 तर आहे, हे आपण डायरेक्टली सॉल्व्ह करू शकतो. 9 1 9 9 त्रिक 27 राहिले किती? 3 9 त्रिक 27. बाकी किती उरले याच्या बाबतीत? 6 रिमाइंडर आला माझा. ठीक आहे, म्हणजे इकडलं जर मी सॉल्व्ह केलं तर मला किती येतं? 6 बाकी उरते, हे कळालं. आता मला सॉल्व्ह किती कुठलं करायचं आहे? 2 चा घातांक 305 भागिले 9. तर हे सॉल्व्ह कसं करणार मी? इथं बाकी मी कसं काढू शकतो? कशा पद्धतीने काढेन? तर इथं बघा 2 चा घातांक 305 आहे, त्याला जर मी 9 ने भाग दिला तर बाकी किती उरते मला काढायचे आहे, बरोबर. 2 चा घातांक जर मी इथं 6 घेतला, समजा 2 चा घातांक जर मी इथं 6 घेतला तर किती येतं बघा? 2 चा घातांक 6 किती येतो? बेदुनी 4 4 दुनी 8 8 दुनी 16, बरोबर. 2 चा 6 वेळा घातांक गुणाकार करा. 4 दुनी 8 8 दुनी 16, सॉरी 4 चा केला मी. बेदुनी 4 4 दुनी 8 8 दुनी 16 16 दुनी 32 32 दुनी 64. किती आलं? 64 आलं, बरोबर. आता या जर मी 64 ला 9 ने भाग दिला तर बाकी किती उरेल? इथं 9 1 9 9 7 63. रिमाइंडर काय येईल? 1 बाकी उरते. म्हणजे मला माहित आहे की 2 चा घातांक 6 असेल तर बाकी किती उरेल? 1 उरेल, बरोबर, 9 ने भाग दिल्यानंतर. मग मी या 305 ला 2 चा घातांक 6 मध्ये कन्वर्ट करू शकतो का? या 305 ला 2 चा घातांक 6 मध्ये कन्वर्ट करू शकतो का? करू शकतो. कसं करणार बघा? तर 2 चा घातांक काय करेन मी? 300 अधिक 2 चा घातांक, सॉरी अधिक नाही ठेवता येणार, गुणाकारात ठेवलं पाहिजे, कारण जर गुणाकारात संख्या असतील तर घातांकांची बेरीज होते, बरोबर. 2 चा घातांक 5 भागिले 9 असं मी लिहू शकतो. कारण का? जर संख्येचा गुणाकार असेल तर घातांकांची काय होते? बेरीज होते. म्हणजे 2 चा घातांक 305 आपल्याला होईल तसं मिळेल वर. ठीक आहे, तर आता या 300 ला मी 6 च्या पट्टीमध्ये आणू शकतो, 2 चा घातांक 6 च्या. तर कसं आणू शकतो? 2 चा घातांक 6 गुणिले 50 लिहू शकतो मी कंसात. 2 चा घातांक 6 गुणिले 50 लिहू शकतो, कारण 6 पंचे 30 होईल. 2 चा घातांक 300 आहे असं मिळेल मला, आणि गुणले 2 चा घातांक 5 भागिले 9 करू शकतो, बरोबर. आता इथं मी काय करेन मग पुढं? 2 चा घातांक 6 आणि गुणले 50 असेल, मग मला माहित आहे 2 चा घातांक 6 असेल तर बाकी किती उरते? 1 असते. मग त्यांची किती पण पटीतली संख्या असू दे, बाकी काय येणार आहे माझी? आता 1च येणार आहे, कारण 2 चा घातांक 6 आपल्याला इम्पॉर्टंट होतं. म्हणजे या इतक्याबद्दल तर काय होईल? मला बाकी 1 मिळेल गुणुले. आता 2 चा घातांक 5 भागिले 9 ची बाकी किती उरेल सांगा? मग 2 चा घातांक 5 करा. 2 चा घातांक 5 किती येतं? बेदुनी 4 4 दुनी 8 8 दुनी 16 16 दुनी 32 येईल. आणि 32 भागिले 9 करा, किती मिळेल मला? 9 त्रिक 27 राहील किती? 5. म्हणजे 5 1 5. या सगळ्या समीकरणातून मला काय मिळालं? मग इकडल्या रिमाइंडर 5 मिळाला, बरोबर. यातून मला 5 मिळाला, अधिक 303 चा रिमाइंडर किती आलेला माझा? 6. 5 अधिक 6 किती येईल? 11. आणि 11 काय आहे? 9 पेक्षा मोठा आहे, म्हणून मी काय करेन? परत त्याला 9 ने भाग देईन, बाकी 2 शिल्लक राहील.
काय येईल आन्सर माझा ऑप्शन डी. क्लिअर आहे? काय अवघड आहे यामध्ये? काय नाही. आपण काय काय केलं परत एकदा बघा. सगळ्यात पहिला आपण काय केलं, 303 भागिले 9 करून रिमाइंडर 6 बाजूला काढून घेतला. इकडलं तर सॉल्व्ह केलं. सॉल्व्ह करायचं राहिलं काय आपलं 2 चा घातांक 305 भागिले 9. हे आपलं काय करायचं झालं, सॉल्व्ह करायचं राहिलं. पण मला दिसतं इथं 3 याचा अर्थ मी याला 6च्या पटीत करू शकतो, बरोबर. म्हणून मी काय केलं 2 चा घातांक 6 घेऊन बघितला. 2 चा घातांक 6 64 येतो मला माहित आहे. म्हणून मी या 64 ला 9 ने भाग दिल्यानंतर मला बाकी किती मिळाली 1. मग 2 चा घातांक 6 असेल आणि 6च्या पटीतील कितीही घातांक घेतले मग आपण तर बाकी माझी किती येणार आहे, 1च येणार आहे. म्हणून मी काय केलं 2 चा घातांक 300 गुणिले 2 चा घातांक 5 मध्ये या दोघांना परत सेपरेट केलं आणि भागिले 9 आहे तसं ठेवलं, बरोबर. आता 2 चा घातांक 300 ला मी काय केलं 2 चा घातांक 6 गुणिले 50 लिहिलं, कारण मला 2 चा घातांक 6 आणणं गरजेचं होतं ना. म्हणून मी 2 चा घातांक 6 गुणिले 50 केलं आणि 6 गुणिले 50 जरी असलं तरी काय होईल इथं आता रिमाइंडर 1च येईल, कारण 6च्या पटीतली संख्या आहे ती, बरोबर. त्याच्यामुळे याचा रिमाइंडर 1च आला. राहिलं काय माझं 2 चा घातांक 5 भागिले 9. मग 2 चा घातांक 5 32 येतं, भागिले 9 केलं, रिमाइंडर राहिला 5. 1 गुणिले 5 5 आलं. म्हणजेच मला इकडल्या पूर्ण टर्म बद्दल 5 मिळालं आणि या इकडल्या टर्म बद्दल 6 मिळालं. 5 अधिक 6 केलं 11 आलं. 11 ही 9 पेक्षा मोठी संख्या असल्यामुळे परत मी 11ला 9 ने भाग दिला आणि मला बाकी मिळाली 2 आणि ते माझं बरोबर आन्सर असणार आहे. क्लिअर? हा क्वेश्चन नंबर 8 झाला. क्वेश्चन नंबर 9 बघा. मागचा क्वेश्चन थोडासा टफ लेवलचा होता. तसे क्वेश्चन सुद्धा कधी कधी SSG ला विचारले जातात. म्हणून मी लेक्चर मध्ये अगदी सिंपल क्वेश्चन पण घेतले आणि अगदी टफ क्वेश्चन पण घेतले. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 9 काय आहे बघा. एक संख्या A ला 6 आणि 21 ने पूर्ण भाग जातो तर 5A ला कोणत्या संख्येने भाग जाईल? 2023 ला आलेला प्रश्न आहे. असा प्रश्न मी मगाशी एकदा सांगितलं, जर 2 संख्याने भाग जात असेल तर सगळ्यात पहिला काय काढायचं, त्यांचा LCM काढायचं. LCM किती येईल त्यांचा? मग 6 आणि 21 ने भाग जातोय, याचा अर्थ काय त्या संख्येला 42 ने भाग गेला पाहिजे, कारण LCM 6 आणि 21 चा काय येतो 42 येतो, बरोबर. त्या संख्येला 42 ने भाग गेला पाहिजे. आणि आता 5A ला पण काय व्हायला पाहिजे, मग 42 ने भाग गेला पाहिजे. A ला जर 42 ने जात असेल तर 5A ला पण काय व्हायला पाहिजे 42 ने भाग गेला पाहिजे, किंवा ती 42 च्या पटीतील संख्या पाहिजे. मग सिंपली मी इथं काय करू शकतो, A बरोबर 42 जर आला असेल माझं तर 5A मला काय मिळेल 42 गुणिले 5 किती येईल बघा. 42 गुणिले 5 केल्यानंतर 5 दोन्ही 10, 5 सॉरी 4 पंचे 20 आणि 1 21, म्हणजे आन्सर काय असेल माझं 210. ऑप्शन 210 कुठे आहे बघा, ऑप्शन बी करेक्ट असणार आहे. सिंपल काय केलं, लसावी काढली मी आणि 5A काय A च्या 5 पट आहे, म्हणून मी काय केलं सरळ माझी लसावी 5 पट केली, त्या संख्येने 5A ला पूर्णपणे भाग जाईल. आन्सर एंड. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 10 सिंपल आहे रे, मी सांगितलंय बघा. 1 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल असं 20 फॅक्टोरियल पर्यंत जर बेरीज करत गेली तर आपल्याला एक एक स्थानावरील अंक काय येईल आपल्याला काढायचं आहे. आता मी ते काय करू शकतो, 1 फॅक्टोरियल बरोबर काय असतं 1च असेल, अधिक 2 फॅक्टोरियल काय असेल 2 गुणिले 1 काय असेल 2 असेल. मग 3 फॅक्टोरियल काय असेल 3 गुणिले 2 गुणिले 1 3 दोन्ही 6, बरोबर. अधिक 4 फॅक्टोरियल काय असेल 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 4 त्रिकम 12 12 दोन्ही 24 आणि 24 चा युनिट डिजिट मला फक्त पाहिजे आहे, एकक अंक विचारला आहे ना. मग 24 चा युनिट डिजिट किती असेल 4 असेल. त्यानंतर 5 फॅक्टोरियल काय येतं 120 येतं, सुटे स्थानी 0 येईल आणि मला माहित आहे 5 च्या पुढे सगळ्या फॅक्टोरियलचं सुटे स्थानी 0च असतो, त्याच्यामुळे मला फक्त इतकं बघावं लागेल. आता यांची बेरीज करा. 1 अधिक 3 9 9 अधिक सॉरी 1 अधिक 2 3 3 अधिक 6 9 9 अधिक 4 13, सुटे स्थानी किती आहे 1 3 आहे सॉरी, म्हणजे ऑप्शन आपला 3 हे करेक्ट असेल. क्लिअर? सिंपल आहे, हे मी तुम्हाला लेक्चर मध्ये सुद्धा सांगितलं होतं. हे SSC GD ला प्रीवियस इयर क्वेश्चन आलेले होते. टॉप 10 क्वेश्चन त्यातले आपण बघितले, ज्यामध्ये मी ऑल टाइप्स कव्हर केले. ठीक आहे. इथं आपला नंबर सिस्टम किंवा संख्या पद्धती हा टॉपिक पूर्ण संपतो. दी एंड कशाचा, नंबर सिस्टमचा. आय होप सगळ्यांनी डे 1 पासून डे 5 पर्यंत सगळे लेक्चर केला असाल. जर केला नसाल ते सगळे लेक्चर करा,
या लेक्चरची PDF सुद्धा मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर सेंड करतोय। जर तुम्ही अजून टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथून नक्की जॉईन करा। तुमचे काही डाऊट्स असतील नंबर सिस्टम या टॉपिकवर तर मला नक्की कमेंट्समध्ये ते सांगा, जेणेकरून मी त्यावर परत एक लेक्चर घेऊ शकेन, किंवा तुम्हाला पॉसिबल असेल तर कमेंटमध्ये तो डाऊट मी तुमचा क्लिअर करेन। व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना देखील नक्की शेअर करा।